जरा विचार करा, तुम्ही वर्तमानपत्रांच्या पानावर बातम्या वाचल्या की 2 महिन्यात एकाच कोर्टातून 2000हून अधिक आरोपींना जामीन मिळाला. तुम्हाला वाटत असेल की कोर्ट खूप वेगानं काम करत आहे. कदाचित पोलिसांना या आरोपी विरुद्ध पुरावे मिळाले नसावेत असाही विचार तुम्ही करू शकता. पण जामीन देणारी व्यक्ती खरी नसून खोटी न्यायाधीश होती याची तुम्ही कल्पना करू शकता? आणि ज्या आरोपींना त्याने जामीन दिला ते सर्व त्याचे मित्र किंवा सहकारी होते. आश्चर्यचकित होऊ नका, ही काल्पनिक कथा नसून वास्तव आहे. बनावट न्यायाधीश असल्याचं भासवून हे निर्णय देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे धनीराम मित्तल. चला जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर कहाणी आपल्या DSD वर्ल्डवर. नमस्कार, DSD वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे. धनीराम मित्तल यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. धनीराम यांना भारताचे चार्ल्स शोभराज म्हटलं जात होतं. त्यांच्या खोट्या कथांची यादी खूप मोठी आहे. पण सर्वात आश्चर्यकारक प्रकरण घडलं ते जेव्हा बनावट न्यायाधीश बनले. 1970च्या दशकातील आहे. हरियाणातल्या झज्जरच्या अतिरिक्त न्यायाधीशांविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले. धनीराम यांना हा प्रकार कळताच त्यांनी अतिरिक्त न्यायाधीशांची सर्व माहिती गोळा केली. कुठून तरी त्याने त्यांचा पत्ताही शोधून काढला. काही दिवसांनी पाकिटातील एक पत्र अतिरिक्त न्यायाधीशांच्या घरी पोहोचले. या पत्रावर उच्च न्यायालयाच्या निबंधकाची स्वाक्षरी आणि शिक्का होता. तुमच्या विरुद्ध सुरू असलेली विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला 2 महिन्याच्या रजेवर पाठवण्यात येत आहे, असे अतिरिक्त न्यायाधीशांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे. या आदेशानुसार अतिरिक्त न्यायाधीशांनी 2 महिन्यांसाठी न्यायालयात जाणं बंद केलं. धनीराम मित्तल यांनी हे पत्र अतिरिक्त न्यायाधीशांच्या पत्त्यावर पाठवलंय. धनीराम यांच्याकडे नैसर्गिक प्रतिभा होती. तो कोणाही प्रमाणे हुबेहूब सही करू शकत होता. त्याला कोणत्याही विभागाचा शिक्का मिळवणं अवघड नव्हतं. आता धनीराम यांनी हरियाणा उच्च न्यायालयाच्या वतीने झज्जर जिल्हा न्यायालयात पत्र पाठवलंय. अतिरिक्त न्यायाधीशांविरोधात विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत नवीन न्यायाधीश पदभार स्वीकारतील असं त्यात लिहिलं होतं. दुसऱ्याच दिवशी धनीराम न्यायाधीशांचा पोशाख घालून कोर्टात पोहोचला. न्यायाधीशांच्या खुर्चीवर बसलेली व्यक्ती चोर आहे हे कोणाच्याही लक्षात आलं नाही. ज्याने वेगवेगळ्या राज्यात 1000हून अधिक वाहनं चोरली आहेत. त्यानंतर दररोज जामीन अर्ज न्यायालयात येऊ लागले. धनीरामने घाईघाईने निर्णय देऊन जामीन मंजूर करून ठेवला. बनावट न्यायाधीश असल्याचं दाखवून धनीरामने 2 महिन्यांसाठी 2000हून अधिक कैद्यांना जामीन मंजूर केला. त्याने ज्यांना जामीन दिला ते सर्व त्याचे मित्र होते किंवा चोरीतील त्याचे साथीदार होते. 2 महिने कोणालाच कल्पना नव्हती की निकाल देणारे न्यायाधीश बनावट आहेत. त्याचे गुपित उघड होणार असल्याचं दिसताच धनीराम पळून गेला. धनीरामची ही फक्त एक कथा होती. पोलिसांच्या फायली त्यांच्या कथांनी भरलेल्या आहेत. तो इतका हुशार होता की त्याला कधी सुपर चोर तर कधी सुपर नटवरलाल म्हटलं जायचं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.